टॉपिक आहे मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर। इथे काही चिठ्ठ्या आहेत, त्यामधून त्यातली एक चिठ्ठी घेते। मला ए हा ग्रुप भेटला आहे। तर ग्रुप ए मध्ये फर्स्ट क्वेश्चन असा आहे की वेगवेगळे चिन्ह आहेत। वेगवेगळे चिन्ह असल्यावरती वेगवेगळे चिन्ह असल्यावर अंकांचा गुणाकार करून ऋण चिन्ह लावावे। 4 2 8 आणि ऋण जर वेगवेगळे चिन्ह असेल तर ऋण चिन्ह लावावे। ऋण म्हणजे मायनस। सेकंड क्वेश्चन मध्ये असं दिसून येते की दोन्ही पण चिन्ह सारखे आहेत। दोन्ही पण चिन्ह सारखे आहेत, तर दोन्ही पण चिन्ह सारखे असल्यावर अंकाचा गुणाकार करून धन चिन्ह लावावे। 5 2 10 आणि धन चिन्ह म्हणजे प्लस, आपण प्लस लावून दिलं तर आन्सर आहे +10। थर्ड क्वेश्चन मध्ये असं दिसतंय की दोन्ही पण चिन्ह वेगवेगळे आहेत, तर जर वेगवेगळे चिन्ह असल्यावर अंकाचा गुणाकार करून ऋण चिन्ह लावावे। 7 3 21 आणि ऋण चिन्ह लावावे, तर आन्सर आहे -21। फोर्थ क्वेश्चन मध्ये असं दिसतंय की दोन्ही पण सारखी चिन्ह आहेत। सारखी चिन्ह असल्यावरती अंकांचा गुणाकार करून धन चिन्ह लावावे। 6 5 30 आणि धन चिन्ह लावावे। फिफ्थ क्वेश्चन मध्ये असं दिसतंय की दोन्ही पण वेगवेगळे चिन्ह आहेत। वेगवेगळे चिन्ह असल्यावर अंकांचा गुणाकार करून ऋण चिन्ह लावावे। 5 3 15 आणि ऋण चिन्ह लावायचे, तर आन्सर आहे -15। धन्यवाद।